नमस्कार मंडळी, संजयराम ब्लॉग्स वर तुमचं स्वागत आहे. आज आपण पोहोचलेलो आहोत केदारनाथच्या परिक्रमेसाठी आणि आता आपण आहोत सीतापूर पार्किंग. साधारण सीतापूर पार्किंग मला असे दिसतं. आपण त्या तिथे गाडी पार्क केली आणि तिथंच फ्रेश होऊन आपण निघालो आता थेट बाबा केदारनाथकडे. तर मंडळींनो, केदारनाथचा रूट कसा असणार आहे तो आपण आता पाहू. साधारण सोनप्रयागवरनं गौरीकुंडला जाण्यासाठी आपल्याला जीपनी जावं लागतं. तिथं 50-50 रुपये चार्ज लागतो. गौरीकुंड ते पुढचा पट्टा असतो तो असतो जंगलचट्टीचा. जंगलचट्टीचा साधारण 4 ते 4.5 किलोमीटरचा पट्टा क्रॉस केला की पुढं आपल्याला जायला लागतं भीमबलीला, जो साधारण 3 किलोमीटरचा पॅच आहे. पुढं आहे ते रामबाडा. रामबाडा क्रॉस केला की आपण जातो लिंचोलीला. लिंचोली, छोटा लिंचोली, बडा लिंचोली असे 2 टप्पे आहेत आणि त्यानंतर आपण जातो ते केदारनाथ बेस कॅम्पला. बेस कॅम्पपासून साधारण 1 किलोमीटरला केदारनाथ आहे. तर दिसायला ते 16 ते 17 किलोमीटर आहे, पण हे टोटल 22 ते 24 किलोमीटर असं भासतं. तरी साधारण रजिस्ट्रेशन करण्याची आणि रजिस्ट्रेशन जर झालं असेल तर चेक करण्यासाठी हीच लाईन आहे. एक चांगली गोष्ट बघायला भेटली यावेळेस की पोलीस बाकीच्यांना आतमध्ये घुसू देत नाही. पण आजचे आपले ट्रेक पार्टनर आहेत, एकेकाची ओळख करून घेऊ. अंबर. हॅलो, दीपक काकडी. दीपक नाशिक. मी तर माहित आहे प्रमोद हे वाढीव होत. उत्तम आवारे. जय भवानी आणि रामचंद्र चांबले. तर आज आपण केदारनाथ धामचं दर्शन करणार आहोत आणि उद्यापासून उरलेले 4 धाम म्हणजे पंचकेदारचे बाकीचेही तुम्हाला दर्शन देणार आहोत. तर स्टे ट्यून, कनेक्टेड राहा. ही जर्नी फार स्पिरिच्युअल असणार आहे, चांगली असणार आहे आणि प्रत्येक धामची व्यवस्थित माहिती आम्ही याच्यात सांगणार आहे. 1 तास झाले लाईन मध्ये, आणखी पुढचे 1 ते 1.5 तास लागतील गौरीकुंडला जाणाऱ्या गाड्यांमध्ये बसण्यासाठी. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. हर महादेव. महादेव बाबा दर्शन घेण्यासाठी उत्सुकता आहे, पर ये लाइन खत्म काहे नहीं हो रही? ये लाइन खत्म नहीं होगी बाबू, क्योंकि भक्त आए हैं. सब्र का फल मीठा होता है, ऐसा कहते हैं. हाँ, वही सफर का फल. ज्यावेळेस आपण सीतापूरच्या पुढे येतो सोनप्रयागकडे जाताना त्रियुगनी नारायण म्हणून एक डिवोशनल प्लेस आहे इथं. त्रियुगनी नारायण मंदिर म्हणजे भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या स्वर्गीय विवाहाचे पौराणिक स्थान म्हणून आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध विवाह ज्यांना अनुभव घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. बाकी इथं समोर जे आहे ते दिसेल ते ही आहे सोनप्रयागचे पार्किंग. इथं खाली आहे आणि इथं बरंच मला वाटतं 4 ते 3 मजले आहेत ऑलमोस्ट. सो हे फर्स्ट पार्किंग. जे मगाशी दाखवलं ते सीतापूरचं सेकंड आणि रामपूरला थोडंफार पब्लिक पार्किंग, मोठं नाहीये. सोनप्रयाग पार्किंग पासून थोडंसं पुढं आल्यानंतर इथं जे रजिस्ट्रेशनचे आपले स्कॅनर होते ते इथं चेक करायचे होते. ते चेक करूनच आपल्याला पुढं गौरीकुंडच्या जीपला जाण्यासाठीच्या ब्रिजवर सोडण्यात येत होते. मंडळींनो, मागच्या वर्षी फार जोरदार पाऊस झाला होता आणि एका रात्रीतनं गौरीकुंडचा संपर्क सोनप्रयागशी तुटला होता. तर त्याचे काही चित्र अजूनही आत्ताही बघायला भेटतील. साधारण इथं जर बघसाल वरनं हा पूर्ण डोंगर कोसळून खाली आला होता. आता जो जीपचा रस्ता आहे तो पूर्ण झाकळला गेला होता. तर जाणं आणि येणं पूर्णतः बंद होतं. जे कोणी केदारनाथ धामवर होते, ज्यांनी रिटर्न जर्नी चालू नव्हती केली, त्यांना रेस्क्यू केलं गेलं होतं बाय हेलिकॉप्टर. आणि त्यानंतर मग आपले जे काय NDRFचे जवान आहेत त्यांनी मग साखळी तयार केली, काही रोपचा वापर केला आणि मग त्यांनी ती जिम्मेदारी घेऊन जे कोणी गौरीकुंडला अडकले होते किंवा भीमबलीपासून अडकले होते तर त्यांना सगळ्यांना रेस्क्यू केलं होतं बाय वॉकिंग. सोनप्रयागपासून पुढे आल्यानंतर हा आयकॉनिक ब्रिज क्रॉस केला की पुढच्या साईडला तिथं जीप थांबलेल्या आहेत. तिथंच साधारण गौरीकुंडला जाण्यासाठी
प्रत्येक जीपमध्ये 10 ते 12 जण बसवले जातात आणि ही अलकनंदा. मंडळी, यात्रा चालू झालेली आहे. ठीक आहे. हर हर महादेव. साधारण अर्धा तास जीपमधनं प्रवास केल्यानंतर गौरीकुंडला आपण पोहोचतो. आत्ता आपण जीपमधनं उतरलो होतो आणि गौरीकुंडच्या दिशेने कूच करत होतो. इथनं आपली पायी यात्रा चालू होते. असं म्हणलं जातं की केदारनाथच्या यात्रेला त्यांचं बोलवणं आल्याशिवाय तुम्ही येऊ शकत नाही. 2023लाही बोलवणं आलं होतं आणि 2025लाही आपल्याला बोलवणं आलंच होतं. आपली यात्रा अशा पद्धतीने चालू झाली होती. फार सुंदर वातावरण. मंडळींनो, गौरीकुंडला आलो आणि भूक जबरदस्त लागली होती, तर इथं हॉटेलला थांबलो. हॉटेलची ऑर्डर येईपर्यंत पण आम्हाला भूक सहन नाही झाली. डीकेनी बघा चिवडा काढला, महाराष्ट्रीयन चिवडा. प्रवासात याच्यासारखं स्वर्गसुख नाही आहे. भूक तर भूकही भागती, पोट भरल्यासारखं वाटतं आणि आपल्या घरचं टेस्ट लागते. अजून काय पाहिजे? काय ठीक आहे. चिवडा दाखवला तुम्हाला काय, पण बाकी तयारी बघा पोरांनी काय काय आणलं. पोटेले हुशार आहेत. त्या दोघांची कमाल आहे. त्या आणली चटणी. हा, त्यांच्या बायकोंची कमाल आहे. प्रवीणचे लोणचं, चटणी झाली, ठेचा. आणि श्रेय त्यांच्या मंडळींना बरं का. तर पुढच्या वेळेस भेटेल, नाही तर नाही भेटायची. आणि आमची ती पहाडवाली मॅगी काहीतरी म्हणतात ती आली. तर गौरीकुंडच्या ट्रेकमध्ये साधारण तिथनं आपण पुढे येतो. हा पुढं ट्रेकला कंटिन्यू रस्ता होतो. इथनं लेफ्ट साईडला, राईट साईडला तुम्ही जर पुढं आलात तर गौराई मातेचं मंदिर आहे. मातेच्या मंदिरात दर्शन घेऊन कुंडात स्नान करून दर्शनाला गेलं पाहिजे अशी एक मान्यता आहे. साधारण परिसर असा दिसतो. गौराई मातेचं दर्शन करून आपण गौरीकुंडमध्ये स्नान केलं. पुढं आल्यानंतर पाहिलं अलकनंदा नदी वाहत होती, त्यामध्येही काही भाविक आंघोळ करत होते. पाणी फार थंड होतं. गौरीकुंडात मात्र पाणी फार गरम होतं. असे म्हणले जाते केदारनाथ मंदिराचे पुनरुत्थापन 8व्या शतकात आदी शंकराचार्य यांनी केलं आणि त्यानंतर त्यांनी मंदिराजवळच समाधी घेतली. केदारनाथ मंदिर हे समुद्र सपाटीपासून जवळजवळ 3583 मीटर उंच हिमालयात वसलेलं आहे. त्यामुळे हे स्वतः आव्हानात्मक ट्रेक आहे. मंडळींनो, जे आपण म्हणतो की देवाचं प्रेझेन्स आहे, ते कसं केदारनाथ मध्ये मंदाकिनी भाती आहे. त्यात हात बुडवला तर बर्फासारखं पाणी, फ्रीजिंग. म्हणजे तुम्ही डेअरिंग करू शकत नाही थंडीच्या दिवसात हात घालायचे. आणि त्याच बाजूला गौरीकुंड आहे. आणि गौरीकुंडाला एवढं गरम पाणी आहे, ते नॅचरल गरम पाणी. सायन्सलाही याची उत्तरं आतापर्यंत सापडलेली नाही. दैववास यालाच म्हणतात. त्याचा अनुभव आला की मला विश्वास ठेवायला चालू आहे. गौरीकुंड पासून साधारण 1 किलोमीटर ट्रेक करून वर आल्यानंतर इथं घोडा पडाव आहे. सरकारने काही ठरवून दिलेल्या रेटमध्ये इथं घोडे म्हणजेच खच्चर आणि डोली ठरवल्या जातात. ज्यांना शारीरिकदृष्ट्या चालणं शक्य नसेल ते इथनं घोडा ठरवतात आणि केदारनाथच्या ट्रेकला घोड्यावरनं जातात. वर आल्यानंतर एक बोर्ड 2023चा अनुभव बघता ते किलोमीटर नक्कीच तेवढेच आहेत का अशी शंका होते. त्या किलोमीटर मध्ये तुम्ही साधारण 3 ते 4 किलोमीटर वाढवता. काही अंतर पुढे चालून आल्यानंतर गेटवे ऑफ गौरीकुंड लागते.
मंडळींनो, केदारनाथ मंदिराचे बांधकाम हे रचलेल्या मोठ्या दगडांपासून झालं आहे. तिथे सिमेंट किंवा चुना कधीच वापरलेला नाही. केदारनाथचा उल्लेख हा महाभारतात तसेच स्कंद पुराणमध्ये स्पष्टपणे आढळतो. त्यामुळे याचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व अधोरेखित होते. अजून न उलगडले तर घोडा आहे की घोडा आणि पैदल जाणाऱ्यांसाठी वेगळे रस्ता का नाही? कारण एवढा छोटा रस्ता आहे आणि त्यात एका साईडला घोडे पार्क केले, थांबवलेले, आणि मागणे येणारे घोडे वेगळे आणि अशा जाणाऱ्या पालख्या वेगळ्या आणि परत वरने येणारे घोडे सुद्धा वेगळे. अरे भाई, भैया थोड़ा बच के भाई. अरे भाई आगे जाऊँ क्या नहीं? थोड़ा एक साइड रुको भाई, चलने वाले को जगह ही. अरे देवा, हे म्हणजे आमच्या पुण्याच्या ट्रॅफिक पेक्षा डेंजर झाले. परेशान करून टाकले पहिल्या 2 किलोमीटर मध्ये. थोडी वेळ चुकली म्हणायला लागेल. पहाटे पहाटे चालू करायला पाहिजे होतं. प्रमोद सर, कसं वाटतंय? खूप 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 नको नको वाटतं. त्यांना काय करणार काय? हे जे सुंदर सुंदर सेंट येतोय, अगदी 2-3 वर्षापासून असं वाटत होतं की खरंच माझा नाकाचा सेन्स गेला की काय. पण इथला वास घेऊन नाकातनं वास यायला डोक्याच्या नसा खुलल्यात एकदम. जबरदस्त नेलं. याचा एक परफ्यूम पण बनवलं पाहिजे मला वाटतं. ज्या दिवशी तुम्हाला वाटतं घाटातनं गेलं कान बंद, याचा वास द्या, कान खुलून जाईल. जोकीचं पार्ट पण खतरनाक शेट पडलेलं बॉस. अख्ख्या रस्त्याने आहे. अंबर, हाऊस द जोश? हाय सर. काय म्हणणं आहे तुमचं या शीट बद्दल? त्याचा जो स्मेल येतोय, काय वाटतं तुम्हाला? स्मेल तर ठीक आहे, अनकम्फर्टेबल आहे, अनइझीनेस क्रिएट करते, बट अदर इफेक्ट बघितलं तर इट इज व्हेरी डेंजरस. कारण सगळं स्लिपरी झालं, शूजला ग्रिप येत नाही आहे. स्टिक वापरतो त्याला ग्रिप येत नाही. आणि ऑन द टॉप ऑफ दॅट जेव्हा घोडे चालतात ते शीट उडवतात तुमच्या तोंडावर. दॅट इज अगेन अ शीट हॅपन्स लाईक मुवमेंट. स्टिल एन्जॉय द मुवमेंट. यावेळेस यात्रा करताना एक फरक जाणवला. तो जागोजागी शौचालय होते. तसेच प्रत्येक टप्प्याला जर तुम्ही पाहिले तर इथं दवाखान्याची सोय केली होती. चालत येणाऱ्यांचे BP, शुगर किंवा कोणाला त्रास होत असेल तर त्याची इथं चेकिंग केली जात होती. जागोजागी पाणपोईची सोय होती. ते गव्हर्नमेंटनी यावर्षी चांगलं काम केलं होतं. केदारनाथ धामविषयी अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. शिवपुराणातील कोटिरुद्र संहितेत असं लिहिलेलं आहे की प्राचीन काळी बद्रीवानातील भगवान विष्णूचा अवतार नरनारायण दररोज पार्थिव शिवलिंगाची पूजा करत असे. नरनारायणच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिव प्रगट झाले. भगवान शिव यांनी नरनारायण यांना वरदान मागण्यास सांगितले. नरनारायण यांनी वरदान असे मागितले की भगवान शिव यांनी कायम इथेच राहावे, जेणेकरून इतर भक्तांना भगवान शंकराचे सहज दर्शन घेता येईल. तेव्हा भगवान शंकराने नरनारायण यांना वरदान देऊन सांगितले की ते इथे विराजमान होतील आणि हा प्रदेश केदार या नावाने ओळखला जाईल. आणखी एका आख्यायिकेनुसार महाभारतात युद्ध संपल्यानंतर पांडवांनी सर्व कौरव व इतर बांधवांचा वध करण्याच्या पापापासून मुक्ती घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी ते भगवान शिवच्या शोधात हिमालयावर निघाले. पांडवांना येताना पाहून भगवान शिव ध्यानात गेले आणि ते केदार इथे स्थायिक झाले. पांडवांना कळताच तेही केदार पर्वतावर पोहोचले.
पांडव जेव्हा केदार पर्वतावर पोचले तेव्हा त्यांना पाहून भगवान शिव यांनी म्हशीचं रूप धारण करून प्राण्यामध्ये गेले. पांडवांना भगवान शंकराचे दर्शन घेण्याची योजना आखली. त्यानंतर भीमाने विशाल रूप धारण केले व आपले दोन्ही पाय केदार पर्वताच्या माथ्यावर पसरवले. सर्व प्राणी भीमाच्या पायाच्या मधोमध गेले, पण म्हशीच्या स्वरूपात भगवान शंकराने पायाच्या मधोमध बाहेर जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा भीमाने त्यांना ओळखले. भगवान शिवला ओळखून भीमाने म्हैस पकडण्याचा प्रयत्न केला. भीमाने म्हशीच्या पाठीशी अतिशय वेगाने पकड केली. भगवान शिव पांडवाच्या भक्तीने प्रसन्न झाले आणि त्यांना दर्शन देऊन त्यांना पापांपासून मुक्त केले. असे म्हटले जाते की तेव्हापासून इथे म्हशीच्या पाठीच्या आकाराच्या स्वरूपात भगवान शंकराची पूजा केली जाते आणि याच म्हशीचा चेहरा नेपाळमध्ये आहे, जो भगवान शंकराचा पशुपतीनाथ या नावाने ओळखला जातो आणि तिथं पूजा केली जाते. बारामतीवरून एक मित्र भेटलेत. काय नाव दादा तुमचं? माझं नाव करण चव्हाण. बर. लासुर्णे बारामतीजवळ. बर. तुला आलोय. आणि किती जण आलात तुम्ही? आम्ही जवळपास एक 50 जणांचा ग्रुप आहे. बर. आणि यामध्ये साताऱ्याचे काही लोक आहेत, पंढरपूरचे आहेत, म्हणजे सोलापूर, सातारा, पुणे अशा सगळ्या भागातून लोक आहेत. आणि अतिशय उत्साहामध्ये आम्ही 4 धाम यात्रा करतोय. हर हर महादेव. हर हर महादेव. सुरुवातीला आम्ही यमुनोत्री धाम केलं, त्याच्यानंतर गंगोत्री आणि हे 3रं धाम आहे केदार. आणि महाराष्ट्रातील बरेच पर्यटक दिसत आहेत, त्यामुळे आणखी उत्साह वाढतोय. आणि जे आमचे दादा आहेत ज्यांनी कॅमेरा पकडलाय त्यांच्या डोक्यावरती महाराष्ट्रीयन टोपी बघून आणखीच अभिमानाने मानून ठेवली आमची. खूप छान वाटलं सर, तुमचंही अभिनंदन. चला आपण सोबत जर्नी करूयात. नक्कीच नक्कीच नक्की. थँक्यू. चला, थँक्यू. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आल्यानंतर बाहेरच्या राज्यात मराठी माणूस कोणी भेटलं तर आपसूक आपुलकी वाटते. दादाशी 2 मिनिटं गप्पा मारल्या आणि आपण पुढं मार्गस्थ झालो. पुढं आल्यानंतर तुम्हाला रस्त्यातच भैरवनाथाचं मंदिर पाहायला भेटतं. आपणही 2 मिनिटं थांबून मंदिराचे दर्शन घेतले आणि पुढचा मार्ग चालण्यास सुरुवात केली. तर हे मागच्या वर्षी दरड कोसळी म्हणलं होतं, तो वाला परिसर इथं आहे. साधारणतः धबधबा होता, पूर्ण दरड कोसळला आहे. पावसाचं वातावरण झालं, थोडंसं स्पीड वाढवायला लागेल, पाऊस पडणार आहे. 4 थेंब ऑलरेडी तुटली. ये डिस्टेंस काहे खत्म नहीं हो रहा है बे. तुफान पाऊस चालू आहे सध्या. Amber, how's the Josh? Hi sir. Mine is very cool because it's raining. पावसात चालायची पण मजा वेगळीच येते. आणि आज जादू बनलेलं आहे. ट्रॅडिशनल वेअर केला होता पण पावसाने ट्रॅडिशनल बदलायला लावलं. पाऊस चाललोय जोरात आणि राहिले डिस्टन्स आहे. दुपारचे वाजले जवळपास 4. तो घोड्यासाठी जो वेगळा मार्ग दिलेला आहे तो हा या इथून आलाय, साधारण इथून. आणि हाच आहे ह्युमन ट्रॅफिकसाठी. घोड्यांसाठी हा जातोय असा जाऊन तो इकडे कनेक्ट करतो पुन्हा एकदा. आणि ह्युमन ट्रॅफिकचा जो आहे तो इथनं असा जातो. आणि तिथे एक ब्रिज आहे. मागच्या प्रलयामध्ये इथं 2 ब्रिज होते, त्यातला एक ब्रिज पडला. तिथनं आपल्याला इथं जायचं आहे, तिथनं परत वर जायचं. चांगला पाऊस पडलाय, चांगला पाऊस पडला केदारनाथ मध्ये. भिजलोय. पण मागच्या वर्षी एवढा मोठा पाऊस आला होता त्या प्रलयामध्ये, तुम्ही पाहू शकता तो मागाची दगड आहे.
सगळी दगड वाहून आली आणि त्यात 2 पुलं होती, दोन्ही पुलं वाहून गेली. आता एक छोटा पूल राहिलेला आहे आणि एका मोठ्या पुलाचं काम चालू आहे. ते तिथं परमनंट पूल होईल. आपण देत राहील. अजूनही पाण्याचा फ्लोचा आवाज ऐकत होतो. माझा आवाज येत नसून पावसामुळे मात्र बराच वेळ गेलेला. तर आता रिकवर करायला लागेल. थोडासा स्पीडअप करतो. संध्याकाळची आरती आपल्याला 7:30 कुठल्याही परिस्थिती अटेंड करायची. भेटूया. पावसामुळे आपला फार वेळ इथं जागेवरच गेला होता. पाऊस थांबल्यानंतर ब्रिजच्या वर आल्यानंतर आपण हा वाला जो चढणारा पोर्शन आहे तो फार फास्ट कव्हर केला होता. अडचण फक्त ओल्या झालेल्या ट्रेक रूटमुळे येत होती, कारण आपले पाय घसरत होते. पावसामुळे आणखी एक त्रास झाला होता, तो हा चिखल आणि घोडे आणि खच्चरची जी विष्ठा पडली होती त्याच्यावर त्याचेच पाय पडून ते आपल्या अंगावर उडत होते. काहीसा बचावात्मक रूप धारण करून आपण कसा तरी रस्ता पुढे चालत होतो. मागच्या वर्षीच्या पावसामुळे दरडी कोसळल्यापैकी हा एक भाग, वरनं दगड जे वाहून आले ते अख्खा रस्ता फोडून खालच्या पट्ट्यात गेले होते. त्यामुळे दोन्ही बाजूचा संपर्क तुटला होता. मंडळींनो, पाऊस गेलाय आणि चांगलं ऊन पडलंय आणि केदारनाथ धामला आल्यानंतर नजारे दिसणार नाही कधीच होऊ शकतो. डोळ्याचं पारणं फेडणारा जर नजारा बघायचा असेल, एकच सेकंद दाखवतो. 3, 2, 1 That is जबरदस्त दिसतो. अख्खा बर्फाच्छादित डोंगर, त्याच्यावर ढग अडकले, ऊन पडले, त्यामुळे त्याला चकाकी आली. म्हणजे शब्दात वर्णन करणं शक्य नाही. थोडं जबरदस्त सीन आहे. जमलं तर नक्की या. आणि पावसाळ्यात आलात तर अतिउत्तम. मंडळीनो, पोचता पोचता एक पॅच असा लागतो जिथं बर्फ ऍक्सेसिबल आहे. आणि आपल्या भारतात आनंद कुठेही घेतात. याचं एक ज्वलंत उदाहरण तुम्हाला दाखवतो. तर बर्फावर पब्लिक गेली आणि लिटरली आता फक्त घसरगुंडी खेळायचे राहिले. कोणीतरी बर्फ काढूनही घेतले बघा आपल्या समोर. अख्खा बर्फ काढा. ये मेरा इंडिया. पण ठीक आहे, म्हणजे ज्याचं ज्याचं एन्जॉयमेंट करण्याची पद्धत वेगळी. छान वाटतं. पण पाऊस एवढं ट्रेक करून दमल्यानंतरही आनंद घेत होता. थोडासा थकवा आला होता, तो दूर करण्यासाठी लिंबू सरबत घेतला. या थंड वातावरणात एवढं भारी वाटलं होतं, मन फ्रेश झालं. 2 मिनिटाचा तिथं टाइम स्पेंड केला आणि लिंबू सरबत पिऊन आम्ही पुढे मार्गस्थ झालो. बर्फाचा हा एकच प्रदेश आम्हाला दिसला नव्हता. पुढेही साधारण 3 टप्पे होते, जिथं रस्त्याने जातानाच डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला तुम्हाला बर्फ दिसला असता. इथेही काही मंडळी खेळत होती. मंडळींनो, 2013 साली ज्यावेळेस प्रलय आला होता त्यावेळेस सरासरीपेक्षा 375% जास्त पाऊस पडला होता. त्या पावसामुळे जवळपास 5,000 ते 5,500 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 4,200 गावं नष्टी झाली. मिलिटरी असो किंवा लोकल सेवक असो, यांच्या मदतीने जवळपास गव्हर्नमेंटने 1,20,000 पब्लिकला रेस्क्यू केलं होतं. त्यात यात्री होते, गाववाले होते, सेवा पुरवणारे होते. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण मायथॉलॉजिकल लेवलनी जर पाहिल्या तर मंदिराची डायरेक्शन ही उत्तर दक्षिण. आणि भारतातली बऱ्यापैकी स्पिरिच्युअल म्हणजे कुठल्याही देवाचं मंदिर पहा,
तर ते मंदिर आहे पूर्व पश्चिम. पुन्हा एकदा हेलिकॉप्टरचा आवाज येईल. दर 2 मिनिटाला हेलिकॉप्टरचा येतो. आवाज गेला असेल तर तिथं मंदिर साधारण पूर्व पश्चिम असतं. ज्यावेळेस मंदिराची बांधणी करण्यात आली त्यावेळेस असं म्हणलं जातं की ते स्पेसिफिक या मंदिरासाठी पूर्व पश्चिम न म्हणता उत्तर दक्षिण. आणि जर पूर्व पश्चिम असतं 100% प्रलयमध्ये केदारनाथ मंदिर नष्ट झालं असतं. उत्तर दक्षिण उत्तर असल्यामुळे ज्यावेळेस भीमशिला त्याच्या मागे आली तो पूर्ण प्रवाह डिवाइड केला गेला. आणि आतमध्ये जेवढेही भाविक होते, मंदिराला तर धक्का लागलाच नाही पण भाविकांनाही धक्का लागला. तरी ते ख्याती आहे, हे एक मिरॅकलच आहे. पुन्हा एकदा म्हणेन केदारनाथ रहस्यमय मंदिर. शेवटचा 1 किलोमीटर राहिला होता. यावेळेस मात्र फार थकून गेलो होतो. शेवटचा 1 किलोमीटरही नको नकोसा झाला होता. त्यात बाकी कोणाचाहीच संपर्क होत नव्हता. प्रमोद आणि मी आम्ही दोघंच पुढं आले होतो. बाकी कोणाला फोन लागत नव्हता. पुढं जावे की थांबावे या विचारात आम्हाला उत्तर सापडत नव्हते. बेस कॅम्पला पोचल्यानंतर प्रमोद आणि मी दोघांनी मिळून एक डिसिजन घेतलं की बाकीच्या तिघांची इथंच थांबून वाट पाहावी. कारण ते चालत येणार आहेत की त्यांनी घोडा केलाय याचाही आम्हाला काही नेम लागत नव्हता. नेटवर्क जाम असल्यामुळे आमचे एकमेकांशी कॉन्टॅक्टही होत नव्हते. तर आजचा ब्लॉग आम्ही इथंच संपवत आहोत. आम्ही थांबलो केदारनाथच्या बेस कॅम्पला, म्हणजे साधारण 1 किलोमीटर मंदिरापासनं अलीकडे. भेटू उद्या. उद्या मात्र तुम्हाला केदारनाथ मंदिराचे दर्शन देणार आहे. तसेच भैरवनाथाचं मंदिर, मोदी गुफा कुठं आहे त्याची माहिती देणार आहे. तसेच आदी शंकराचार्य यांच्या समाधीचीही माहिती देणार आहे.